प्राजक्ता, थँक्यू. पुढचं बुलेटिन 1 वाजताचं सविस्तर घडामोडींचं मोठ्या बातम्यांचं बुलेटिन. सुरुवात हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन. गणपतीच्या दर्शनाकरता येण्याचं दिलं निमंत्रण. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घ्यायला जाणार. परप्रांतीय नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिकांवर गुन्हे. वाहनाचा धक्का लागल्यावरून वाद निर्माण झाला होता. उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. तीर्थक्षेत्र गाणगापूरला पुराचा फटका. गाणगापूर विजयपूर परिसराचा संपर्क तुटला. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. पालघरच्या बोईसरमध्ये रस्त्यावर एकाच ठिकाणी तासाभरात 5 अपघात. दुचाकी स्वार एकाच ठिकाणी होते घसरत. 12 ते 13 जण किरकोळ जखमी. गणेशोत्सवाकरता कोकणवासीय गावाकडे रवाना. मुंबई गोवा महामार्गावरच्या माणगाव शहरात सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी. वाहनांच्या रांगा, प्रवाशांचा खोळंबा. अनेक ठिकाणी आज गणरायाचा आगमन सोहळा. बाप्पाची मूर्ती घेऊन जाण्याकरता कारखान्यात गर्दी. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनानंतर मिळणारा लाडू प्रसाद महागला. 20 रुपयांऐवजी आता मोजावे लागणार 30 रुपये. स्मशानभूमीकडे जाण्याकरता रस्ता नसल्यानं नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा घेण्याची वेळ. नंदुरबारच्या तळोद्यातील धक्कादायक घटना. आणि धडाकेबाज क्रिकेटर चेतेश्वर पुजाराची क्रिकेटमधून निवृत्ती. 15 वर्षांनंतर पुजाराची सगळ्या फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा. सुरुवात करूया. बातमी ठाण्यातून मोठ्या संख्येनं कोकणवासीय गणेशोत्सवाकरता कोकणाकडे निघालेले आहेत. यावेळी कळगाव मांडवी एक्सप्रेसमध्ये मोठी गर्दी झाली. कोकणवासियांनी पहाटेपासूनच रेल्वेत बसण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या. दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. गणेशोत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास सुखकर होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नितेश राणेंकडून मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडण्यात आली. या ट्रेननं प्रवास करण्याकरता कोकणवासियांनी दादर रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली. सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळाली. गणेशोत्सवाकरता मुंबईकर कोकणवासीय गावाकडे निघाले. हजारो वाहनं कोकणच्या दिशेनं निघाली आहेत. कोकणात जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या गणेशोत्सवाकरता लाखो कोकणवासीय कोकणात दाखल होत आहेत. आज सकाळपासून मुंबई गोवा महामार्ग गजबजलाय. गर्दी आहे या मार्गावर. रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं वाहनं सावकाश चालवण्याचे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. इंदोर पुणे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं. अंकाई किल्ल्याजवळ अपघात झाल्यानं वाहतूक ठप्प झाली. तब्बल 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लाडक्या गणरायाच्या आगमनाकरता केवळ 3 दिवस उरलेत. गणरायाला आवडणारे पदार्थ, स्वागताकरता लागणारं सजावटीचं साहित्य, पुष्प, मखर या खरेदीसाठी भक्तांनी दादरच्या बाजारात गर्दी केली. आज बाप्पाच्या आगमनापूर्वी सुटीचा शेवटचा रविवार आहे, त्यामुळे नागरिक सकाळपासून खरेदी करता दादरच्या बाजारात दाखल झालेले आहेत.
कोकण रेल्वेची रोरो सेवा सुरू झाली आहे। दुपारी 3:30 वाजता ही गाडी कोलाडवरून निघाली। ती रात्री 11 वाजता नांदगाव रेल्वे स्थानकात पोहोचली। यावेळी नांदगाव प्रवासी संघटनेच्या वतीनं रोरोने आलेल्या प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं। गणेशोत्सव आता काही दिवसांवरच आलाय। बाजारपेठा त्यामुळे सजलेले आहेत। सजावटीचं साहित्य अनेक दुकानांमध्ये बघायला मिळतंय। बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली असून सिल्लोड तालुक्यातील वांगी फाटा इथं गणेश मूर्ती बनवणारे कारागीर मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत। उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। याचा मोठा फटका तीर्थक्षेत्र गाणगापूरला बसला। भीमा नदीकाठच्या गावांना कर्नाटक प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। गाणगापूर विजयपूर परिसराचा संपर्क तुटलेला आहे। गाणगापूर इडगा पूल पाण्याखाली गेलेला आहे। भीमा अमरजा संगम परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। कोयना धरणात पावसाची संततधार सुरू असल्यानं पुन्हा कोयना धरणाचे सगळे दरवाजे 1 फुटानं उघडण्यात आले। त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। 10,400 क्युसेक प्रति तास पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे। मनमाडच्या कळवण भागातील चणकापूर धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली। त्यामुळे धरणातील 3 दरवाजे उघडण्यात आले। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। राज्यात गेल्या आठवड्यात सगळ्याच भागात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणामधील पाणीसाठा 83% पोहोचलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 12% वाढ झाली आहे। उजनी धरण सध्या 104% भरलंय। उजनी धरणात सध्या दौंडवरून 20,000 क्युसेक आणि स्थानिक परिसरातील 15,000 क्युसेक अशी पाण्याची आवक होते। त्यामुळे धरणातून भीमा नदी पात्रात 45,000 क्युसेकचा विसर्ग सोडून देण्यात आलाय। संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची पाणी चिंता मिटली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये तब्बल 95.74% पाणीसाठा जमा झालाय। पाणी कपातीची गरज नाही असं पाणी पुरवठा विभागाच्या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं। पुढची बातमी आपण पालघर बोईसर इथून बघणार आहोत। या रस्त्यावर हा जो रस्ता दिसतोय पालघरच्या बोईसरमध्ये सिडको बायपास रोड आहे। या रोडवर तासाभरात 6 वाहनांचा अपघात झाला। तासाभरात झालेले वेगवेगळे 6 अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत। या अपघातांमध्ये 12 ते 13 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे। नागपूरच्या भिवापुरामध्ये भरधाव कारचं नियंत्रण सुटलं आणि भीषण अपघात झाला। मरू नदीच्या पुलावरून कार 35 ते 40 फूट खाली नदीपात्रात गेली। या अपघातात सागर वाघमारेचा मृत्यू झालाय। बागलाणच्या करंजाडमधील मुख्य बाजारपेठेत असलेल्या ई-सेवा केंद्राला आग लागली। आगीत महत्त्वाच्या कागदपत्रांसह सगळं साहित्य जळून खाक झालं। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। चिपळूणच्या वशिष्ठी नदीवरील 55 ते 60 वर्षांपूर्वीचा पूल कोसळला। वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं। याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम खातं जबाबदार आहे असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर ते अयोध्या दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भाविक अयोध्येला रवाना झाले। सोलापूर ते अयोध्या, मथुरा, काशी आदी तीर्थक्षेत्राचं दर्शन घेऊन हे भाविक सोलापूरला परतणार आहेत। पुण्याच्या कोंढरी गावातील विद्यार्थिनीचा अमेरिकेच्या नासाला भेट देण्याकरता निवड झाली आहे। अदिती पारठे हिनं 3 टप्प्यात परीक्षा उत्तीर्ण केली आणि यश मिळवलं। आमच्या घरात कुणी विमानही पाहिलं नाही, पण अमेरिकेला जाण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया निवड झाल्यावर अदिती पारठे हिनं दिली आहे।
बातमी पंढरपूरची. पंढरपूरच्या मेंढापूरमध्ये अवैधरित्या मुरुम आणि दगडाचं उत्खनन होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. कारवाई न करता परस्पर सोडून दिल्याचा आरोप दादासाहेब चव्हाणांनी केलाय. दरम्यान चौकशी करून तातडीनं कारवाई करण्याची मागणी होतीये. दौंडमध्ये रायझिंग हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 2,500पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 21 किलोमीटर अशा 3 टप्प्यात स्पर्धकांनी सहभाग घेतला. हिंगोली जिल्हा पोलीस आणि राज्य राखीव पोलीस यांच्या एकत्रित येऊन फिट इंडिया सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेला पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिरवा झेंडा दाखवला. जिल्हा पोलीस कर्मचारी, राखीव पोलीस दलाचे जवान आणि सायकल प्रेमी या स्पर्धेत सहभागी झाले होते. मुंबई कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत शहापूर तालुक्याचे भूमिपुत्र भानुदास महाराज भोईर हे दुसऱ्यांदा प्रचंड बहुमतानं विजयी झाले. 19 पैकी 13 जागांवर सहकार पॅनलनं आघाडी घेतली. मुळशी तालुक्यातील मुठा लवासा रोडची दुरवस्था झाली आहे. बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे नाल्याचं पाणी रस्त्यावर येतं, त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहन चालकांनी अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून तक्रार केली आहे. अकोला जिल्ह्यातील उमरा गावानं एक आगळी वेगळी आणि ऐतिहासिक परंपरा जोपासली. द्वारका उत्सव असं या परंपरेचं नाव. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी उमरा गावात द्वारका उत्सव साजरा केला जातो. जळगावच्या जामनेरमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे. यंदा शहरात एकाच दिवशी 3 ठिकाणी 12 गाड्या ओढण्यात आल्या. 12 गाड्या पाहण्याकरता भाविकांची प्रचंड गर्दी झाली. जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकडी इथं पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी डाकोबा यात्रा निमित्तानं कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं. जळगावच्या चाळीसगावच्या वाघळू गावात रानडुकरांनी हाहाकार माजवलाय. शेतातील 1.5 एकर मका रानडुकरानं फस्त केला, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यानुसार महिला आणि बालविकास विभागानं लाभार्थी 1183 कर्मचाऱ्यांची यादीच तयार केली आहे आणि ग्रामविकास विभागाकडे पाठवली आहे. या यादीत सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं उघड झालंय. जळगावच्या वडोदा शिवारात वन्य प्राण्यांनी मका पीक अक्षरशः जमीनदोस्त केलं. आधी निसर्गाचं संकट, त्यानंतर आता वन्य प्राण्यांचा त्रास. त्यामुळे करायचं काय अशी शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. तातडीनं पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील बोदवड इथून जवळच असलेल्या येवती इथं वगदी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलगाडीच्या सोबतीनं गाव प्रदक्षिणा घालून जुंपलेल्या मानाच्या बैलगाड्यांची पूजा केली जाते. यावेळी बहिरोबा की जय या नामघोषानं परिसर दणाणून गेला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकेगाव इथं मरीमाता यात्रेनिमित्त 12 गाड्या उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. 12 गाड्या पाहण्याकरता संपूर्ण साकेगावकर तसंच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. नंदुरबारच्या रोजपा प्लॉटमध्ये स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील नदीवर पूल नसल्याचं समोर आलंय. यामुळे पुराच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ नागरिकांवर आली. दरम्यान तातडीनं नदीवर पूल बांधावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. एक मोठी बातमी आपण बघतोय स्क्रीनवर. ही ब्रेकिंग न्यूज आहे. टोल फ्री असूनही कोकणवासियांकडून टोलची वसुली केली जाते. टोल फ्री पास काढूनही फास्टॅगमधून पैसे कापले जात आहेत, म्हणजे कट होत आहेत. कोकणात जाणाऱ्यांना टोलची रक्कम भरावी लागते. टोल फ्रीची पावती लावून सुद्धा खात्यातून टोलचे पैसे कट होत आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सुद्धा हा प्रकार सुरू आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. अजित, काय अपडेट? सुवर्णा, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सरकारने कोकणात जाणाऱ्या ज्या गणेश भक्तांसाठी टोल माफी केलेली आहे.
शनिवार रविवार आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये गणपती बाप्पा कोकणवासियांमध्ये घराघरांमध्ये विराजमान होतील. यामुळे शनिवार रविवार पाहून अनेक कोकणवासी जे आहेत त्यांनी रस्ते मार्गाने ट्रॅफिक कमी मिळेल, जरी रस्ते खराब असले काही ठिकाणी तरी जाता येईल या पार्श्वभूमीवरती शनिवार रविवारमध्ये जाण्याकरता त्यांनी निवडलेलं आहे. पण दुसरी ही अडचण असताना आणखीन एक अडचण त्यांच्यासमोर आली, ती म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे टोल नाक्यावरून जेव्हा ते पास होतात त्यावेळी मात्र त्यांच्या जो त्यांचा टोल पास आहे त्या फास्टॅग मधून त्यांचे पैसे कट झाल्याचा मेसेज जो आहे तो त्यांना येतोय. मुळात ज्यावेळेस त्यांना जो पास दिला जातो एक जवळच्या वाहतूक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी एक पास घ्यायचा असतो कोकणामध्ये जाणाऱ्यांचा, आधार कार्ड देऊन त्यांना मग वाहतूक पोलीस एक पास देतो. तो पास गाडीवर लावला जातो आणि तो पास पाहून टोल नाक्यावरती जे टोल कर्मचारी जे आहेत ते गाड्यांना एक्झम्प्टेड करतात, म्हणजे टोलमधून सवलत देतात. पण असं असताना सुद्धा गाडी एक्झम्प्टेड केलेली आहे, गाडी निघाली, तिथे टोलवर दिसलं की गाडी एक्झम्प्टेड झालेली आहे, सवलत दिलेली आहे, टोल कोणताही लागलेला नाहीये. पण पुढे जाऊन तासा 2 तासांनी जेव्हा लोक पुढे जातात तेव्हा मात्र त्यांच्या फास्टॅग मधून पैसे कट झाल्याचे पैसे जे त्यांना मेसेज जो आहे तो येतोय. म्हणजे एक प्रकारे ही टोल माफी मोफत आहे का चाकरमान्यांना टोल देऊन जावा लागणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. अनेक असे कोकणवासी आहेत की ज्यांना या टोल नाक्याचा जो फटका बसलेला आहे. मुळात सर्व गाड्यांना फास्टॅग जे आहे ते काचेवर लावणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि त्याशिवाय टोल नाक्यावरून प्रवेश दिला जात नाही. पण जर अशा काही सवलती दिल्या असतील तर त्या सवलतींमध्ये सरकारने काहीतरी विशेष उपाययोजना केल्या पाहिजेत, जेणेकरून जर फास्टॅग काचेवर लावलेला असेल त्यातून पैसे कट होणार नाही किंवा तो फास्टॅग नंबर घेऊन त्याला सवलत दिली जावी अशा पद्धतीने काही करणं गरजेचं होतं. पण ते न केल्यामुळे चाकरमान्यांना 500 रुपये टोल जे आहे ते भरावे लागलेले आहेत. नक्की. धन्यवाद अजित, आपण माहिती दिली त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक